लहानपणापासून आपण सुमन कल्याणपूर यांचं एक फेमस गीत ऐकलं आहे, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. त्या गाण्याचं म्हणजे कंपोजिशन जे केलं आहे संगीतकारांनी, त्याच्यामध्ये जो राग वापरला आहे, त्याचा जो एक इफेक्ट आहे, तर आपण कोणत्याही इव्हन मोठ्या माणसाला पण अमुक एक वेळ ऐकलं की ते झोप लागेल असंच त्याचं आहे. आणि मी हे स्वतः माझ्या मुलाच्या आणि नातवाच्या आत्ता प्रयत्न करून बघितला की त्या रागाच्या आणि त्यांनी गाय बघितलेली असो का नसो, त्यांनी जाई जुईची फुलं बघितली असे का नसो, ते त्याच्या सुरामुळेच त्याला एक असं डोळ्यावर हळूहळू ग्लानी येते आणि ते झोपी जातात. तर आपण आणि तो जो पण एखादा हळूहळू एखादी गोष्ट कसं विझत जाते तसं ती आपल्याला दिसतं की त्या पापण्यात हळूहळू लवतात, ते हळूहळू होतात आणि मग तो शांतपणे निरागसपणे झोपतोय. तर मी हे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गाणं म्हणतोय. माझ्या नेहमीच्या पट्टीपेक्षा वरची मी सुमन कल्याणपूरजी तर सगळ्यांच्या आवडत्या आणि आहेतच, पण त्यांच्या पट्टीपर्यंत जाणार नाही, पण त्यातल्या त्यात उंच ह्याच्यात म्हणण्याचा प्रयत्न करतो. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, नीट पाकळ्या डोळ्यांच्या नीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाडी, देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाडी, तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी, जगा वेगळी ही ममता जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.